पुरोगामी विचार आणि 5 वर्षांच्या विकास कामांच्या जोरावर निवडणूक लढवणार माजी आमदार राजेश पाटील। प्रशासकीय मान्यता नसताना खोट्या कामांचे नारळ, जनतेची दिशाभूल सुरू असल्याचा आरोप। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट पूर्ण ताकदीने उतरणार। पुरोगामी विचारांच्या पार्श्वभूमीवर आणि मागील 5 वर्षात केलेल्या ठोस विकास कामांच्या जोरावर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं प्रतिपादन माजी आमदार राजेश पाटील यांनी केलं। ते पाटणे इथं आयोजित हेरे पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेरे सेवा संस्थेचे चेअरमन महादेव प्रसाद होते। राजेश पाटील म्हणाले की सध्या तालुक्यात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आश्वासनांची खैरात सुरू आहे। कोणत्याही कामांना प्रशासकीय मान्यता नाही, वर्क ऑर्डर नाही, तरीही गावोगावी बॅनरबाजी करून खोट्या कामांचे नारळ फोडले जात आहेत। खोटं बोल पण रेटून बोल ही नीती अवलंबून तालुक्यातील सुसंस्कृत राजकीय वातावरण बिघडवण्याचं काम सुरू असून यापासून जनतेनं सावध राहावं असा इशाराही त्यांनी दिला। चंदगड नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की 18-0चा दावा करणाऱ्यांना चंदगडच्या जनतेनं 8 जागांवरच रोखलं। त्यामुळे कार्यातून आणि जनतेचा विश्वास संपादन करण्यात आम्ही कमी पडलो नाही हे स्पष्ट झालंय। आमचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना नगरपंचायत निवडणुकीत आणण्याची नामुष्की संबंधितांवर आली अशी टीकाही त्यांनी केली। तालुक्यातील विकासाबाबत बोलताना राजेश पाटील म्हणाले की या भागातील आर्थिक समृद्धी, पाणीसाठे, शेतकऱ्यांनी पिकवलेला ऊस, सहकारी दौलत साखर कारखाना, तालुका संघ, दूध संस्था तसंच शिक्षण आणि सेवा संस्थांमुळे साध्य झाली आहे। या लाल मातीत जन्मलेल्या अनेक माजी आमदारांनी मतदारसंघाचा विकास केला असून तो विसर या तालुक्यातील जनतेला पडलेला नाही। लोकांना आता 1 वर्षापूर्वी केलेली चूक लक्षात येत असून येणाऱ्या निवडणुकात विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्यावर विश्वास टाकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मतदारांना आवाहन करताना त्यांनी सांगितलं की कोणत्याही आमिषाला किंवा धनशक्तीला बळी न पडता स्वच्छ चारित्र्याचे, अभ्यासू आणि लोकांना वेळ देणारे कार्यकर्ते निवडून द्यावेत। कोणी सोबत आले तर त्यांच्यासोबत काम करू, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी भरमाण्णा गावडे यांनी राजकीय घडामोडींचा आढावा घेत जिल्हा परिषदेत 10 वर्ष केलेल्या कामाची आठवण करून दिली आणि येणाऱ्या निवडणुकात सर्वांनी एकत्र येऊन राजेश पाटील यांचे हात बळकट करण्याचं आवाहन केलं। यावेळी भरमाण्णा गावडा यांनी राजकीय घडामोडींचा आढावा घेत जिल्हा परिषदेत 10 वर्ष केलेल्या कामाची आठवण करून दिली आणि येणाऱ्या निवडणुकात सर्वांनी एकत्र येऊन राजेश पाटील यांचे हात बळकट करण्याचं आवाहन केलं। तुकाराम मुळीक यांनी आपण जरी व्ही.के. पाटील यांचे कार्यकर्ते असलो तरी माजी आमदार राजेश पाटील यांनी 5 वर्षात केलेली विकास कामं पाहून आज त्यांच्या सोबत असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक तालुका संघाचे संचालक विठोबा गावडे यांनी केलं। अध्यक्षीय भाषणात महादेव प्रसाद यांनी राजकारणातील अनुभव सांगत पराभवानं खचून न जाता पुन्हा जोमानं कामाला लागावं असा सल्ला दिला। यावेळी पार्ले सरपंच मोहन झेंडे, हलकर्णीचे माजी सरपंच एकनाथ कांबळे, पांडुरंग लासे, मंगेश भोवर, विद्याधर बाणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केलं तर आभार भगवंत वणकुंद्रे यांनी मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।